नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे शहरातील संभाजीनगर परिसरात मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी वर येणे व रस्ता खचल्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक बातम्या प्रसारित होत आहेत. या संदर्भात तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी वस्तुस्थितीदर्शक खुलासा दिला आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरामध्ये विविध पाण्याच्या टाक्या, मुख्य दाब नलिका तसेच वितरण नलिका टाकण्याची कामे करण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत संभाजीनगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत आउटलेट लाईनची नियोजित तांत्रिक चाचणी रविवार दिनांक 5 जुलै रोजी घेण्यात आली होती. या चाचणीवेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व तांत्रिक कर्मचारी, संबंधित कंत्राटदार तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सदर मुख्य पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन सुमारे 1.5 वर्षापूर्वी टाकण्यात आली होती. संबंधित रस्ता हा शहरातील मुख्य बाजारपेठेतील अत्यंत वर्दळीचा असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अंतिम चाचणीपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. नियोजित चाचणी सुरू करण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती. टाकीतून पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाब अधिक असल्याने जमिनीखालून पाणी वर आले. ही बाब निदर्शनास येताच तांत्रिक पथकाने तात्काळ मुख्य व्हॉल्व्ह बंद करून पाण्याचा प्रवाह थांबविला. त्यानंतर संबंधित ठिकाण तातडीने मोकळे करून पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी आवश्यक मोजमाप घेण्यात आले असून उर्वरित काम मंगळवारपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारामार्फत रस्ता व परिसर पूर्ववत करण्यात येईल. त्यामुळे सदर घटना ही कोणत्याही निकृष्ट कामाची किंवा अनपेक्षित दुर्घटनेची नसून पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नियोजित तांत्रिक चाचणी दरम्यान घडलेली बाब आहे, असा तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून खुलासा देण्यात आला आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.